राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. सध्या सूर्यदेव आपल्यावर कोपला आहे, त्याच्यामुळं प्रत्येकाने आपापली काळजी घेणं खूप गरजेचं आहे. उन्हाचं फार बाहेर फिरू नका. लग्नसराईचे दिवस आहेत, नेमकी लग्न दुपारी असतात, त्याच्यामुळं आपली काळजी घ्या. 30 एप्रिलपर्यंत विधान परिषदेच्या उमेदवाराचे अर्ज दाखल करायचे आहेत. भारतीय जनता पक्षाने आपली यादी जाहीर केली. कधी नव्हतं भारतीय जनता पक्षाचं अभिनंदन करावं असं मला वाटतं, कारण भारतीय जनता पक्षाने एक नाव सोडलं तर बाकी सगळे निष्ठावान यांनाच विधान परिषदेचे तिकीट दिले. त्यामध्ये माझे घनिष्ठ मित्र, आणीबाणीच्या काळात नाशिक मध्यवर्ती कारागृहात आम्ही सोबत होतो, ते सुनील कर्जतकर यांना न्याय दिला. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाचे मी मनापासून धन्यवाद देतो. शिवसेनेचे उमेदवार अजून ठरले नाहीत, किंबहुना एकनाथजी शिंदे साहेबांच्या मनात ते उमेदवार निश्चित ठरले असतील, पण ते जाहीर नाहीत. निश्चित आज त्यांना ते जाहीर करावेच लागतील, कारण सर्व तयारी करून उद्या फॉर्म भरायची वेळ आहे. अशी मध्यंतरी एक बातमी होती की शिंदे साहेबांनी माजी आमदार बच्चू कडू यांना विधान परिषदेची उमेदवारी देण्याचं ठरवलेलं आहे. पण बच्चू कडूने आपली प्रहार संघटना ही शिवसेनेत विलीन करावी अशी शिंदे साहेबांची इच्छा आहे, अशी बातमी आहे. खात्रीलायक याच्याविषयी अजून शिंदे साहेबाकडून किंवा शिवसेनेकडून कसलंही निवेदन आलेलं नाही. काल माननीय उदय सामंत हे छत्रपती संभाजीनगरमध्ये होते. त्यांनी वक्तव्य काय केलं आहे की मी बच्चू कडूंना भेटणार नाही, सर्व निर्णय एकनाथजी शिंदे घेतील. वैयक्तिक माझे आणि बच्चू कडूंचे संबंध बरे आहेत आणि बच्चू कडूशी माझी जी चर्चा झाली त्या चर्चेनुसार मी बच्चू कडूंना असं म्हटलं की आपण चळवळीतून आला आहात. त्याच्या थोडं अगोदर आम्ही बच्चू कडूच्या एक पिढी अगोदर आम्ही राजकारणात आलो होतो. त्यावेळेस राजकारणामध्ये द्यावंच लागतं, काही मिळवावं लागत नाही. धारणा फार प्रबळ होती, कारण तसे नेत्यांचे आदर्श समोर होते. आम्ही तरुण होतो, आमचं काही लग्न झाले नव्हते, त्याच्यामुळं काही कौटुंबिक जबाबदाऱ्या नव्हत्या. त्यामुळं उत्साहानं चळवळीत काम करणं, मोर्चे काढणं, निदर्शनं करणं, बंद करणं, विविध प्रश्नावर सरकारला धारेवर धरणं, या सगळ्या गोष्टी होत होत्या. पण दुर्दैवानं काय झालं की चळवळी करणाऱ्यांच्या हाती सत्ता आली नाही आणि तिथंच खरी अडचण झालेली आहे. सत्ता न आल्यामुळं ही चळवळ करणारे नेते मंडळी आपले विचार हे प्रत्यक्षात अंमलात आणू शकले नाहीत. उदाहरण द्यायचं झालं तर बच्चू कडूंच्या शेतकऱ्यांच्या विषयी काही योजना असतील, त्याविषयी त्यांनी खूप चळवळी केल्या, म्हणजे अगदी रक्ताळलेल्या पायाने त्यांनी पदयात्रा काढल्या. पण शेतकऱ्यांना काही द्यायचं असेल, शेतकऱ्यांचं काही भलं करायचं असेल, तर अशासाठी सत्ता हाताला लागते. आणि मी बच्चू कडू साहेबाला म्हणलं, किती दिवस तुम्ही सत्तेच्या विरुद्ध भांडत राहणार आहेत? आता कार्यकर्ता जो आहे त्याला काहीतरी पाहिजे आहे. तो घरच्या भाकरी खाऊन लष्कराच्या भाकरी भाजू नाही शकत. त्याच्यावरही काही कुटुंबाच्या जबाबदाऱ्या आहेत. किती दिवस सत्तेच्या विरुद्ध माणूस एखादा भांडू शकतो? चळवळी संपल्या याच्यातून. याचं सगळ्यात मोठं उदाहरण आहे, नक्षली चळवळ संपून गेले, समाजवादी चळवळ संपून गेली, कारण कार्यकर्ताच मिळणं अवघड झालं ना. आणि सत्तेविरुद्ध भांडण्यासाठी जो दीर्घ काळ लागतो, जो संयम लागतो, तो आता तरुण कार्यकर्त्यात राहिला नाही. खरं म्हणजे एकनाथजी शिंदे साहेबांनी काय निर्णय घ्यावा, ते नेते आहेत, ते सर्वस्व त्यांच्यावर आहे. बच्चू कडूंनी काय निर्णय घ्यावा, ते एका संघटनेचे अध्यक्ष आहे, ते सर्वस्व त्यांच्यावर आहे.
पण माझं जर मत विचारात घ्याल तर मी बच्चू कडू साहेबांना हे आव्हान केलं आहे की बच्चू कडू साहेब, संधी पुन्हा पुन्हा दरवाजावर येऊन दरवाजा ठोठावत नाही. जर हे खरं असेल की तुम्ही प्रहार संघटना शिवसेनेत विलीन केल्यावर तुम्हाला विधान परिषदेवर घेतलं जाईल, ही जर बातमी खरी असेल तर बच्चू कडू साहेब, संधी तुमच्या दरवाजावर ठक ठक करते. दरवाजा उघडा, सत्तेसोबत जा आणि जे स्वप्न तुम्ही उराशी बाळगलेले आहे शेतकऱ्यांसाठी, अपंगासाठी, ज्याच्यासाठी तुम्ही अहोरात्र कष्ट केली, लाठ्या काट्या खाल्ल्या, जेल भोगली, पदयात्रा केल्या, त्या सर्वांसाठी काही करायची हीच संधी आहे. तुमच्यामुळं अपंगाची पेन्शन वाढली, तसं शेतकऱ्यांच्या पदरात काही पडलं पाहिजे. जून महिना जवळ आलेला आहे. मला असं वाटतं की जर ही तुम्हाला एकनाथजी शिंदेनं या गोष्टीचं आव्हान केलं असेल की आपण शिवसेनेत सामील व्हा, आपली प्रहार संघटना शिवसेनेत विलीन करा, तुम्हाला विधान परिषद देऊ, काय सांगता येतं की शिंदे साहेबांच्या मनात अजून काय आहे. कारण शिंदे साहेब यांचा हात नेहमी असाच असतो. ते काहीतरी देत असतात आणि ते जे देतील ते बच्चू कडू साहेब तुम्हाला अपंगासाठी, शेतकऱ्यासाठी त्याच्यातून खूप काही चांगलं करता येईल. आयुष्यभर तुम्ही सत्तेच्या विरुद्ध लढा दिला, आयुष्यभर कडू नावाला तुम्ही सार्थक झालात. आता तरी उत्तरार्धात गोड व्हा. तुम्ही गोड झालात तर तुमच्यावर जे असंख्य अपंग अवलंबून आहेत, लक्षावधी शेतकरी जे तुमच्याकडं आशा लावून पाहिले आहेत, त्या अपंगाला काहीतरी मिळेल, त्या शेतकऱ्याच्या पदरात काहीतरी पडेल. बच्चू कडूजी, विचार करा. धन्यवाद.